नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण एक महत्त्वाचा विषय सगळेजण समजून घेणार आहोत. तो म्हणजे प्राणिक हिलिंग या विषयामधील समज आणि गैरसमज. अनेक दिवस माझ्या मनात असं होतं की अनेक लोकांच्या मनात प्राणिक हिलिंगबद्दलचे अनेक समजसुद्धा आहेत आणि गैरसमजसुद्धा आहेत. तर बेसिकली पहिला समज म्हणजे प्राणिक हिलिंग हे कुठल्याही प्राण्यांसाठी नाही आहे, तर सगळ्या प्राण्यांमधला अतिशय जो श्रेष्ठ प्राणी आहे तर तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. आणि या मनुष्य प्राण्याचे अनेक प्रकारचे जे आजार असतात तर ते आजार बरं करण्यासाठी किंवा ते बरं होण्याची गती वाढवण्यासाठी निर्माण झालेली ही एक उपचार पद्धती आहे. याचं नाव प्राणिक हिलिंग आहे. मग प्राणिक हिलिंगमध्ये मंत्र, तंत्र, यंत्र, गंडे, दोरे, तावीज असं काही वापरलं जातं का, असा एक पुढला प्रश्न आमच्याकडे येतो. तर ह्यापैकी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता लागत नाही. मग तिसरा प्रश्न आमच्यासमोर असा येतो की नक्की हे प्राणिक हिलिंग म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे का. तर मित्रांनो, सिम्पल तुम्हाला गोष्ट सगळ्यांना समजून सांगतो की ब्लॅक मॅजिक, व्हाईट मॅजिक, पिंक मॅजिक या शब्दांमध्ये न अडकता मॅजिक नावाची कुठली गोष्टच अस्तित्वात नाही हे लक्षात ठेवूया. आणि म्हणून प्राणिक हिलिंगचे जे मुख्य प्रवक्ते आहेत किंवा संस्थापक आहेत मास्टर चोआ कोक्से, हे नेहमी सांगायचे की निसर्गाचे काही नियम आपल्याला माहीत नाही आहेत आणि म्हणून आपण त्याला चमत्कार असं एक लेबल लावून टाकतो. तर हे चमत्कार जर का लेबल काढायचं असेल तर आपल्याला सायन्स याचा अभ्यास अत्यंत करणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्राणिक हिलिंग हे निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे, त्याच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट घडत नाही. चौथा प्रश्न आम्हाला बऱ्याच लोक विचारतात ते म्हणजे प्राणिक हिलिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा कर्मांमध्ये ढवळाढवळ करता का. तर लक्षात हे घ्या की दुसऱ्यांच्या कर्मात ढवळाढवळ करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अगदी सिंपल विषय समजून घेऊया. एखादा मुलगा समजा 5वीत नापास झाला तर त्याला काय करावं लागेल, त्याला स्वतःलाच अभ्यास करावा लागेल आणि मग तो 5वीतून 6वीत जाणार आहे. अगदी त्याचप्रमाणे कर्म बेसिकली काय आहे, तर आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याला येत नाही आहेत किंवा आपण ज्या करण्यासाठी सतत कंटाळा करतो आहे, सतत दुर्लक्ष करतो आहे, अशा गोष्टी सगळ्यात शेवटी कर्म या स्वरूपामध्ये आपल्याकडे येतात. मग पुढला प्रश्न ओळखायच्या कशा, तर अगदी सोपं आहे. एखादा आजार तुम्हाला झाला की काही आजार हे फक्त औषधाने बरे होतात. काही आजार जे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयी थोड्याशा बदलल्यात तर बरं होतं. काही आजार हवापालट केलेत की बरे होऊन जातात. तर अगदी काही आजार तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये थोडासा बदल केलात ना तर सुद्धा बरे होऊन जातात. अगदी सोपा विचार करा ना, सकाळी बागेमध्ये जा, तुम्हाला लाफ्टर थेरपी करणारे अनेक लोक भेटतील आणि ते सगळेजण तुम्हाला सांगतील की आम्हाला अमुक आजार होता आणि आम्ही हास्य क्लब जॉईन केला आणि हास्य क्लब जॉईन केल्यानंतर आमचा तो आजार पूर्णपणे बरा झाला. म्हणजेच ह्यापैकी कुठलाही आजार हा कर्मांमुळे निर्माण झालेला नव्हता, याची आपण नेहमी जाणीव ठेवूया. मग कुठला आजार कर्मांमुळे निर्माण होतो हे शोधायचं कसं, तर ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतरसुद्धा जो पेशंट बरा झालेला नाही आहे त्याला एकतर योग्य ट्रीटमेंटच मिळालेली नाही आहे किंवा तो आजार कर्मांमुळे आहे. आता हा कर्मांमुळे आजार बरा करता येतो का, तर हो, नक्की बरा करता येतो. जसं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की आंब्याची कोय हवी असेल किंवा आंब्याचं झाड मला हवं असेल तर आंब्याचीच कोय लावायला लागते. अगदी त्याच प्रकारे एखादा माणूस प्रदीर्घ काळ म्हणेल की मी रोज गोडाचे पदार्थ खाणार पण तरी माझा डायबिटीस मात्र गेला पाहिजे, असं प्रत्यक्ष शक्य आहे का, तर शक्य नाही आहे. मग त्याला काय करावं लागेल, तर त्याला नुसतेच गोडाचे पदार्थ सोडावे लागणार नाही आहेत, तर खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा त्याला बदलाव्या लागणार आहेत. आणि मग हळूहळू हा डायबिटीस पूर्ण नियंत्रणातसुद्धा येतो. काही जणांचा दीक्षितांच्या सांगण्यानुसार पूर्णपणे बरासुद्धा होतो. तर आपण हे समजून घेऊया. असे अनेक गैरसमज प्राणिक हिलिंगमध्ये बद्दल तुमच्या मनात आले असतील. आता काही वेळेला प्राणिक उपचारक यांना आम्ही वर्गामध्ये शिकवत असतो की कुठलाही पेशंटला तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची असेल तर पुस्तक उघडा आणि पुस्तकात सांगितलेल्या स्टेप्स तशा करा. अगदी स्त्रियांना मी विशेषतः प्रश्न विचारेन, तुम्हाला एखादा पदार्थ करायचा आहे तर त्या पदार्थाच्या स्टेप्स ठरलेले असतात की नाही, त्याच्यामध्ये पहिले काय इन्ग्रेडियंट्स घ्यायचे, ते कुठल्या क्रमाने मिक्स करायचे, ते किती वेळ मिक्स करायचे, ते मंद गॅसवर ठेवायचे का फास्ट गॅसवर ठेवायचे, त्याच्यात तेल घालायचं की नाही, त्याच्यात मीठ घालायचं की नाही, असे अनेक स्टेप्स त्याचे ठरलेले असतात. आणि जर तुम्ही त्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो करत गेलात तर आपण तो उत्तम पदार्थ तयार होतो. अगदी त्याचप्रमाणे प्राणिक हिलिंगची जी पुस्तकं तयार करण्यात आली आहेत ती अशा स्टेप्सनी भरलेली आहेत. अगदी सिंपल दात दुखण्याच्या आजारापासून कॅन्सरपर्यंतचे आजार, शरीरामध्ये येणाऱ्या ताणतणावापासून ते गंभीर मानसिक नैराश्यापर्यंतचे आजार,
अशा अनेक शारीरिक मानसिक आजारांवरती नक्की काय करायचं हे सगळं संशोधन मास्टर चोआ कुक्सुई यांनी केलेलं आहे आणि सिम्पली ते पुस्तक उघडून आपल्याला वापरायचं आहे. म्हणून कृपया जर तुम्हाला एखादी व्यक्ती म्हणाली की त्या पेशंटचा आजार आम्हाला झाला, तर त्याला हा प्रश्न विचारायचा की जर एखाद्या डॉक्टरने हँडग्लोव्ज घातले नाहीत आणि पेशंटचं इन्फेक्शन तो ट्रीट करतो आहे, तर अशा वेळेला पेशंटचं इन्फेक्शन त्यांना होण्याचे चान्सेस आहेत की नाही? तर नक्की आहेत. मग तेव्हा तुम्ही मेडिकल सायन्सला म्हणता खराब म्हणता का तुम्ही त्या डॉक्टरला सांगता की नाही ही तुमची चूक आहे? अगदी सोपं आहे, ती त्या डॉक्टरची वैयक्तिक चूक आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं ना की प्राणिक हिलिंगमुळे आम्हाला असं असं झालं, तर त्याला सोपा प्रश्न काय विचाराल, पुस्तक उघडलं होतं का फक्त सरस्वती पूजनापुरतंच पुस्तक वापरता? तो तुम्हाला सांगेल नाही माझं पुस्तक घरात राहिलं होतं, विसरलो. मग अशा वेळेला चुका होण्याची नक्की शक्यता आहे. आणि नेहमी तुम्हाला सांगेन की ज्या गोष्टीला इफेक्ट आहेत तर त्याला चुकीच्या पद्धतीने केल्यानंतर त्याचे दुरुपयोगसुद्धा होत असतात. आणि म्हणून प्राणिक हिलिंग करत असताना विशेषतः पुस्तक उघडूनच करा. धन्यवाद. अशाच विविध सत्रांमध्ये आपण भेटत राहणार आहोत. धन्यवाद. असेच भेटूया. थँक्यू.